मागच्या 4-5 दिवसापासून वृत्तपत्राच्या माध्यमातून परिवहन विभागाबाबत बऱ्याचशा बाबी न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत. त्या अनुषंगानं आज आपल्या ह्या चॅनलसोबत चर्चा करताना हे मला असं सांगायचं आहे की नागपूर महानगरपालिकेचा हा परिवहन विभाग ज्याचं मूळ कर्तव्य आहे ह्या नागरिकांना, नागपूर शहरातील नागरिकांना ट्रान्सपोर्टेशन हे उपलब्ध करून देणार. आणि हे करून देत असताना महानगरपालिकेचा हा परिवहन विभाग जवळपास 190 कोटींनी घाट्यात चालू आहे. हे सुरू असताना आपल्याला हे तपासण्याची गरज आहे की महानगरपालिकेमध्ये ज्या 2 कंपन्यांना महानगरपालिकेने जे काम देऊन ठेवलेलं आहे त्या कंपन्या किती अनुभवी आहे, त्या कंपन्यामध्ये जे अधिकारी इथे आहे त्यांना किती अनुभव आहे हे तपासण्याची गरज आहे. कारण की महानगरपालिकेमध्ये परिवहन विभागामध्ये काम करणारे जे आपले सक्षम अधिकारी होते त्यांचा जो अनुभव पाहता ते रिटायरमेंट झाल्यानंतरसुद्धा महानगरपालिकेने त्यांना इथे ह्या परिवहन विभागाच्या कामावर देखरेख करण्याकरता आपण इथे ठेवलेलं आहे. आणि एवढे सक्षम अधिकारी असताना एक कमी वयाचे 2 मुलांसारखे ते अधिकारी इथे आणून ठेवले आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज हे महानगरपालिका चालवून राहिली. हे महानगरपालिकेत चालणारे परिवहन विभाग हा लॉसमध्ये जाणार नाही तर काय. त्याच्यानंतर मागच्या निवडणुकाहून 6 महिने झाले या परिवहन विभागाच्या सत्ताधारांनी सभापती इथे ची नेमणूक केलेली आहे. सभापतीसोबत विविध पक्षाचे सभासदसुद्धा त्या कमिटीमध्ये आहे की हा परिवहन विभागावर देखरेख करण्याकरता आणि महानगरपालिकेमध्ये परिवहन विभागातर्फे नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीवर देखरेख करण्याकरता जी समिती इथे नेमण्यात आलेली आहे त्या समितीच्या आतापर्यंत 1 किंवा 2 सभा जर सोडल्या तर अजूनपर्यंत एकसुद्धा मीटिंग घेण्याकरता माननीय सभापतींना इथे वेळ मिळालेला नाही. त्याच्यानंतर ज्या रोडनी आता आम्ही मध्ये पाहिलं की माननीय आयुक्तांनी आणि सभापतींनी एक मीटिंग घेतली, न्यूजपेपरच्या माध्यमातून ते कळलं आणि याच्यावरती उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा ह्या परिवहन समितीकरता एक सल्लागार नियुक्त करण्याची सूचना तिथे देण्यात आली. मला असं म्हणायचं आहे की परिवहन विभागाचं खरंच उत्पन्न वाढवण्याचा आपला मानस आहे की फक्त सल्लागार नेमण्याचा आपला मानस आहे, याच्यावर मला शंका आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं असेल या बसस्थानकावर आपण जाहिराती लावून उत्पन्न वाढवण्याचा जो आपण विचार करून आलो आहे, आज नागपूर शहरामध्ये बसस्थानके दिसेनासे झालेले आहे. बसस्थानके कुठे आहे हे शोधावं लागत आहे. महानगरपालिकेच्या ह्या बसेस चालत असताना बस कुठे थांबणार आहे याचंसुद्धा तिथे कुठल्याही प्रकारचं ते दिशानिर्देशक बोर्डसुद्धा तिथे लावलेले नाही आहे. त्याच्यामुळे जर या शहरामध्ये जर बाहेरून येणारा टुरिस्ट किंवा जर कुठलं नवीन नागरिक असेल तर कोणती बस कोणत्या वेळेला कुठे जाणार आहे, कोणती बस कुठे थांबणार आहे, कोणते बसेस थांबे कुठे आहे हे सुद्धा याचीसुद्धा निर्मिती आपण करू शकलो नाही. त्याच्यावर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि याच्यावरती जाहिराती लावून आपण फक्त ते सल्लागार नियुक्त करून त्याच्यामागे आपण महानगरपालिकेचा पैसा करण्याचा आपला जो उद्देश आहे त्याच्यामागे का गुपित आहे हे तपासून घेण्याची गरज आहे असं मला म्हणायचं आहे. शहरात बस थांबे पण नाही. मी ते सांगितलं ना, जे परिवहन विभाग ह्या आणि त्यांचे सभापती ह्या महानगरपालिकेत काम करत असताना मागच्या 6 महिन्यात झाल्या, निवडणुका झाल्या, कमिट्या झाल्या, परंतु अजूनपर्यंत ज्या काही इथे बस संचालक आहे किंवा जे ऑपरेटर्स आहे तर त्यांचे हे तपासण्याची गरज होती की ह्या शहरामध्ये बस कुठे कुठे थांबणार आहे. मग त्याचे बोर्ड्स तिथे लावले पाहिजे किंवा जे लोक तिथे उभे राहतात त्यांना बसण्याची तिथे व्यवस्था केली पाहिजे. ही महानगरपालिकेचं काम आहे किंवा आपण ज्या ऑपरेटरला दिलेलं आहे त्या ऑपरेटरनी करावायच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सुद्धा अजूनपर्यंत आपण तपासून कदाचित पाहिलं नसेल. त्याच्यामुळे आजही शहरामध्ये बस स्थानकाचे बोर्ड कुठेही लागल्याचे आपल्याला निदर्शनात येत नाही. निश्चितपणानं म्हणजे आज जे आपण इथे ऑपरेटरची नियुक्ती केलेली आहे ह्या ऑपरेटरना कदाचित फायदा पोहोचवण्यासाठी आज आपण या नागपूर शहरामध्ये बस चालवून राहिलो आहे फक्त असं म्हणायलाही वाव होणार.